महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीविषयी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे। त्यांनी 2100 रुपये ऐवजी 3000 रुपये हप्ता देण्याची सुरुवात केलेली आहे। म्हणजेच की काल झालेल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही महिलांना 2100 रुपये न देता 3000 रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये देणार आहोत। मात्र हे बँक अकाउंटमध्ये तुमचे 3000 रुपये कधी येणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नक्की एकनाथ शिंदे यांनी काय म्हणाले व कोणत्या तारखेला हे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते टाकणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण प्रत्येक जागेवर आम्ही तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। त्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार नाही। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला होता। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले होते। त्या अर्जामधून जवळपास 30 ते 35 लाख महिला ह्या पात्र ठरल्या होत्या। म्हणजेच की त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाद केले गेले होते। आता त्यांना यानंतर कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे 1 रुपया सुद्धा त्यांना मिळणार नाही आहे। तुम्ही देखील या यादीमध्ये आहात का हे नक्की चेक करायला पाहिजे। आम्ही या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या अटी देखील सांगितल्या आहे। या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहे, आणि जर तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्ही देखील त्या 30 ते 35 लाख महिलांमधून असू शकता। म्हणजेच की जे महिला बाद झाल्या त्या यादीमध्ये तुमचे नाव देखील असू शकते। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये ते महत्त्वाचे पॉइंट सांगितलेले आहे ज्यामधून हे महिला बाद झालेले आहे। तर सर्वात आधी आपण त्या महिलांचा प्रश्न घेऊ ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अप्लाय केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा मिळाले नसेल तर तुम्ही हे एक काम करा। मी आधीच्या महिलांना देखील एक काम सांगितलं होतं, त्यांनी ते कंप्लीट केल्यानंतर त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले आहे। तुम्ही तुमच्या नावावरती आधी चेक करा की तुमच्या नावावरती आधी किती बँक अकाउंट आहेत, आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुमचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये आले असेल। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये एक बँक अकाउंट जोडले असेल मात्र ते पैसे तुमच्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये गेले असू शकते, कारण असं अनेक महिलांसोबत झालंय। त्यांनी एक बँक अकाउंट दिलं मात्र त्यांचे पैसे हे दुसऱ्याच बँक अकाउंटमध्ये गेले आहेत। तुमच्या नावावरती अशा 2-3 बँका असेलच, म्हणजेच की तुमच्या नावावरती इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा SBI यासारख्या 2 बँका असेल। आतापर्यंत तुमच्या बँकमध्ये 1 रुपया सुद्धा आला नाही, मात्र तुम्ही जे चेक करत आहात ती बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे किंवा SBI आहे। या व्यतिरिक्त तुमच्या नावावरती जर कोणती तिसरी बँक असेल तर त्या बँकमध्ये देखील तुम्ही चेक करायला पाहिजे, कारण अनेक महिलांचे पैसे जे बँक दिली त्या बँकमध्ये आलेच नाही। त्या मोबाईल नंबरशी दुसरी बँक जे लिंक आहे त्या बँकमध्ये गेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 4000 रुपये किंवा 3000 रुपये आले असेल मात्र तुमचे उर्वरित पैसे राहिलेले असेल, म्हणजेच की तुमच्या बँकमध्ये 3000 रुपये आले मात्र शेवटचे 2 हप्त्याचे पैसे म्हणजेच की उर्वरित पैसे 4200 रुपये असो किंवा 3000 रुपये हे आलेच नाही, तर तुम्ही देखील तेच काम करायचं आहे। म्हणजे तुमच्या नावावरती जी बँक असेल त्या बँकमध्ये जाऊन चेक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरशी जी बँक लिंक आहे त्या बँकमध्ये जाऊन देखील बघायचं आहे। तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये किंवा SBI मध्ये जर 3000 रुपये आले असेल आणि तुमच्या नावावरती आणखी जर दुसरी कोणतीही बँक असेल तर तुम्ही आधी त्या बँकमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे, कारण अनेक महिलांसोबत असं झालंय त्यांचे 2 बँकमध्ये पैसे आले आणि एका बँकमध्ये 3000 आले किंवा दुसऱ्या बँकमध्ये 4000 आले, असं त्यांच्यासोबत प्रकार घडलेला आहे। तुमच्यासोबत देखील हाच प्रकार घडू शकतो। त्याच कारणामुळे तुम्ही देखील तुमचे बँक अकाउंट आधी चेक करायला पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक अकाउंट कोणत्या मोबाईल नंबरशी लिंक आहे, हा नंबर आणखी कोणत्या कोणत्या बँकेशी लिंक आहे हे तुम्हाला तपासायला पाहिजे। म्हणजेच की एका घरामध्ये एक मोबाईल नंबर असतो आणि तो भरपूर बँकेशी लिंक असतो। म्हणजेच की हा नंबर जर तुमच्या पतीच्या बँकेशी आणि तुमच्या मुलाच्या बँकेशी आणि तुमच्याही बँकेशी लिंक असेल तर तरी सुद्धा हे पैसे जे आहे इतर बँकेत जाऊ शकते। गावामध्ये जे असतं ते एकाच नंबरशी अनेक बँका लिंक असतात। त्याच कारणामुळे तुम्हाला आजूबाजूचे बँक देखील चेक करायचे आहे।
आजूबाजूची बँक म्हणजे तुमच्या घरातीलच बँक, म्हणजेच की हा नंबर ज्या ज्या बँकेशी लिंक आहे ते सर्व बँक तुम्हाला चेक करायचे आहे, कारण या बँकमध्ये देखील तुमचे पैसे जाऊ शकते. असं अनेक महिलांसोबत झालंय की त्यांनी जी बँक दिली त्या बँकमध्ये पैसे आले नाही, मात्र त्या मोबाईल नंबरशी जे बँक लिंक आहे त्या बँकमध्ये त्यांचे पैसे गेलेले आहेत. असं सरकारकडून खूपदा होतं, ज्या बँकमध्ये पैसे टाकायचे त्या बँकमध्ये पैसे जातच नाही, मात्र त्या नंबरशी लिंक असलेल्या बँकमध्ये पैसे जातात. पैसे बरोबर जातात कारण नंबर दिलेला असतो, त्या नंबरवरती सरकार कधी कधी पैसे पाठवत असते, म्हणजेच की नंबरवरती पैसे जातात, मात्र त्या नंबरशी अनेक बँका लिंक असल्यामुळे त्या बँकपैकी एका बँकमध्येच हे पैसे चालले जातात. त्याच कारणामुळे तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे जेवढ्या पण बँक असेल त्या सर्व बँकमध्ये जाऊन तुम्हाला आधी चेक करायचं आहे की नक्की तुमच्या कोणत्या बँकमध्ये पैसे गेलेले आहे. जर तुमच्या कोणत्याच बँकमध्ये पैसे गेलेले नसेल तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद झालेला आहे असं समजायचं, कारण अनेक अर्ज लाडकी बहीण योजनेमधून आता बाद होत आहे. 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत, त्यामध्ये देखील तुमचं नाव असू शकते. याच कारणामुळे तुम्ही सर्वात आधी बँकमध्ये जायचंय आणि तुमच्याकडे जेवढ्या पण बँक आहे ते सर्व बँक तपासायच्या आहे. नक्की तुमच्या कोणत्या बँकमध्ये पैसे गेलेत हे तुम्हाला तेव्हा कळेल. आणि चौथा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा म्हणजेच की 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न 4 किंवा 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाही आहे, कारण सरकारने ही योजना गरिबांसाठी काढलेली आहे. अनेक गरीब महिलांना या योजनेचा लाभ व्हावा, जे शेतकरी महिला आहे, जे शेतात काम करायला जातात किंवा जे रोजगार महिला आहे त्यांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना ही काढलेली आहे. मात्र त्यांच्या जागी अनेक श्रीमंत महिला जे आहे या योजनेचा फॉर्म भरतात आणि योजनेचा लाभ जे आहे घेत असतात. त्याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो गरीब महिलांना मिळत नाही. आता सरकारने त्याच कारणामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा यालाच बनवलेला आहे. जर तुमचे उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला तिथे उत्पन्नाचा दाखला देखील जोडायचा सांगितला असेल. तुम्ही देखील उत्पन्नाचा दाखला जेव्हा अर्ज केला तेव्हा जोडला गेलेला असेल, तरी सुद्धा तुम्ही एकदा चेक करायचं आहे की नक्की तुमचे उत्पन्न किती आहे. तुमचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही देखील योजनेमधून बाद होणार आहे. सरकार अनेक योजना जे काढत असते ते गरिबांसाठीच काढत असते, मात्र गरिबांच्या जागी अनेक श्रीमंत महिला जे आहे या योजनेचा लाभ घेत असतात. ते घरून खूप श्रीमंत असतात, त्यांच्याकडे महागड्या गाड्या असतात. जसे की तुमच्याकडे जर महागडी गाडी असेल किंवा कार यासारख्या मोठमोठ्या जे किमतीच्या गाड्या असतात ते जर तुमच्या घरी असेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. सरकारने या अटीमध्ये देखील बदल केलाय. आता जर तुमच्या घरी महागड्या गाड्या असेल किंवा महागडं घर असेल यासारख्या वस्तू जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आता बाद केले जाणार आहे. आणि पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता राहिला होता, त्याची सर्व महिला प्रतीक्षा करत आहे. मुख्यमंत्री शपथविधी झाली तरी देखील 6वा हप्ता आला नाही. त्याचे कारण असे आहे की संक्रांतीमुळे तो 6वा हप्ता थांबवला गेला होता. आता संक्रांत येण्यापूर्वीच तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. 6व्या हप्त्याचे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळणार आहे. संक्रांतीच्या बरोबर 10 दिवस आधीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये संक्रांतीचा हप्ता पडणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता 6वा हप्ता जो आहे तो 3,000 रुपये मिळणार आहे. आणि त्याच्यानंतरचे जे सर्व हप्ते आहे ते तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक महिना आता 3,000 रुपये मिळेल का, तर तसं नाही आहे. तुम्हाला आत्ताचा जो हप्ता आहे तोच 3,000 रुपये मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे संक्रांतीमुळे तुमच्या अकाउंटमध्ये बोनस म्हणून 3,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतरचे जेवढे देखील हप्ते असेल ते तुम्हाला 1,500 रुपयानेच मिळणार आहे. आणि एप्रिल पासून तुमचा 2100 रुपये हप्ता जो आहे तो चालू होणार आहे. यांसारख्या लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही योजना असो, यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीणविषयी किंवा सरकारी अनेक योजनांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला एकदम प्रॉपररित्या आणि महत्त्वपूर्ण म्हणजे एक तारीख नेमून दिली जाते. त्याच तारखेला तुम्हाला लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही योजनांचा लाभ असो तो मिळत असतो. यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकापर्यंत शेअर करा, कारण त्यांना देखील लाडकी बहीणविषयी माहिती पोहोचली पाहिजे. तर हा व्हिडिओ तुमच्या जेवढे पण मित्र मैत्रिणी असेल त्यांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.